तर रायगडप्रमाणेच तिकडे नाशिकमध्येही गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता। या जोरदार पावसामुळे नदीला पूर आला होता। काल सायंकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने गोदावरीचा पूर ओसरतोय। इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यात आजही यंत्रणा सतर्क आहे। दरम्यान इयत्ता 7वी पर्यंतच्या शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। दरम्यान याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। मागील 4 दिवसापासून नाशिक शहरासह जिल्ह्याला झोडपून काढणाऱ्या पावसानं काही प्रमाणामध्ये विश्रांती घेतलेली आहे। त्यामुळे गोदाकाठचं जनजीवन आता पूर्वपदावर येऊ लागलेलं आहे। काल याच ठिकाणी हे पातालेश्वर मंदिर आहे, हे देखील पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं होतं। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागलेलं होतं। मात्र सायंकाळनंतर पाण्याचा जोर कमी झाला, पावसाचा जोर कमी झाला आणि पूर ओसरायला सुरुवात झाली। त्यानंतर आपण बघतोय आज सकाळपासूनच पूर्णपणे जनजीवन गोदाकाठचं पूर्वपदावर आलेलं आहे। या पुराबरोबर ज्या पानवेली वाहून आलेल्या होत्या, नदीपात्रामध्ये पानवेली वाहून आलेल्या होत्या, त्या बाजूला करण्याचं काम नाशिक महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे। सकाळपासूनच महापालिकेचे सफाई कर्मचारी हे गोदाकाठावर आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही कामं केली जात आहेत। जो पाऊस गेल्या 4 दिवसापासून नाशिक शहरासह जिल्हाभराला झोडपून काढत होता, तो पाऊस त्याने विश्रांती घेतलेली आहे आणि त्यामुळे गोदावरीचा पूर देखील ओसरलाय आणि जनजीवनही पूर्वपदावर आलंय। त्यामुळे मारुतीरायाचं दर्शन भाविकांना घेता येत आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।